थोडं अर्धा तास ठेवून देऊन नंतर ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. व्यवस्थित मळल्यानंतर पुन्हा त्याचे गोल गोल असे छोटे छोटे बनवायचे. अर्धा किलो खव्याला 2 वाटीचं प्रमाण रवा घ्यायचा. ह्या वाटीने आपण 2 वाट्या घेणार आहोत. व्यवस्थित मळून घ्यायचं. अर्धा किलो खवा, 2 वाटी रवा आणि त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा वापरणार आहोत. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. एकजीव झाल्याच्या नंतर आपण त्याला 10 ते 15 मिनिट ठेवणार आहोत. हा डो आपला एकजीव होऊन तयार आहे. असं व्यवस्थित हाताला ऑइल आल्यासारखं झालं ना, हा छान तयार झालेला आहे. आता आपण चाचणी तयार करून घेऊया. चाचणीसाठी लागणारं एक पातेलं, अर्धा किलो खवा आणि 2 वाट्या रवा म्हटल्यावर 1 किलो होतंच आपलं ते साहित्य. त्यासाठी 1 किलो साखर घेऊयात. एकपेक्षा आणखीन ही थोडीशी जास्त साखर आहे, कारण कोणाला गोड आवडतात, कोणाला फिके. पाणी आपल्याला लागणार 1 ग्लास, त्यानुसार प्रमाण आहे आपलं व्यवस्थित. आणखीन 1 ग्लास टाकून घेऊ. तर ही चाचणी व्यवस्थित करून घेऊयात. तोपर्यंत आपण जामून तयार करून घेऊयात. तोपर्यंत चाचणी होईल. आपला पाक रेडी आहे. जास्त गाढा पण बनवायचा नाही. चला तर आपण आता जामून तळून घेऊयात. जामून पण तळण्यासाठी रेडी आहेत. आता आपण कढई ठेवून घेतलेली आहे, तर आपण तळून घेऊया जामून. अशा पद्धतीचे झालेले आहे. तोपर्यंत तेल गरम होत आहे.
थोडे लालसर तळून घ्यायचे, पूर्णपणे भाजून छान दिसतात. तळून असे रेडी झाले. चला काढून घेऊयात. पूर्णपणे करून आपले रेडी आहेत. आपण हा पाकामध्ये टाकून घेऊया. पाक पण असा थंड पाहिजे. थंड झाल्याच्या नंतरच पाकामध्ये टाका तुम्ही, पण व्यवस्थित होतात. गरम टाकल्यामुळे फुलत नाही आहेत. जामून असं आपण टाकल्यानंतर वर जर तरंगला तर ना किती मग समजायचं खूप छान झालेलं आहे. वर जर तरंगत नसेल ना खराब आहे. सगळे टाकून घेऊयात आपण. खूप स्पंजी स्पंजी झालेला आहे. चला तुम्हाला मी कट करून दाखवते. इझिली कट होत आहे. हा बघा, 5 मिनिटांमध्येच आतपर्यंत पाक गेलेला आहे. खूप वेळ पण झालेला नाही आहे जामुनला आपल्या. खूप छान झालेला आहे. बघा मग अशा पद्धतीने ट्राय करून